खेळतो मी पुन्हा 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 मी ब्रेकअप केव्हा. आणि आता त्यानिमित्ताने आता सिंगल आलंय, ते पण बऱ्यापैकी पोचतंय लोकांपर्यंत. व्हिडिओज मला स्वतःहून फोन करतात की हे गाणं आम्हाला प्ले करायचं आहे. नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. म्युझिक डेच्या निमित्ताने आज आपण भेटलो आहोत. म्युझिक म्हटलं की सगळ्यांनाच गाणी आठवतात, सगळ्यांना एक वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे आवडणारे म्युझिक आवडतात. आणि याच म्युझिकनी आपल्या संपूर्ण मराठी माणसाला बोलण्यापेक्षा संपूर्ण जगाला जोडून ठेवलं आहे. मग ते भले म्युझिक कसं असू दे, शास्त्रीय संगीत असू दे, रॉक असू दे किंवा आत्ताच्या पिढीला आवडणारं डीजेवालं म्युझिक. पण या म्युझिक मागे खूप लोकांची मेहनत असते, खूप कंपोजरची मेहनत असते, खूप सिंगर गायकांची मेहनत असते. आणि असाच मराठीमधला एक सुंदर आणि खणखणत्या आवाजाचा संगीतकार बोलण्यापेक्षा मला तर त्याला गायक आणि मित्र बोलायला खरंच आवडेल. समीर सप्तीसकर माझ्यासोबत आहेत. समीर सप्तीसकर, दादा कसा आहेस तू? मस्त. नाही खरंच, से द बँड जेव्हा मला आठवते, मी जेव्हा 8वीला होतो, 8वी-7वीला असेल, तेव्हा मी ऐकलेलं पहिलं गाणं ब्रेकअप के बाद. म्हणजे जल्लोष होतं त्या गाण्यात. तेव्हा ब्रेकअप काय असे माहिती सुद्धा नव्हतं, पण त्या गाण्याचे लिरिक्स, त्या गाण्याचं सिनेमॅटोग्राफी आणि त्या गाण्यामधले छोटे छोटे स्टांजा एवढे सुंदर होते. काय सांगशील ब्रेकअप के बाद बद्दल आणि तुझ्या ओव्हरऑल या म्युझिकच्या जर्नीबद्दल? माझे सगळेच इंटरव्ह्यू ॲक्च्युली ब्रेकअप के बादनीच सुरू होतात. त्याला रिझन पण हे आहे की ते माझं पहिलंच होतं गाणं किंवा पहिलाच अल्बम होता. असं काय प्लॅन नव्हतं ते. सगळेच जसे एकांकिका आणि इथे सगळं काम करतात किंवा काहीतरी प्रूव्ह करायचा प्रयत्न करत असतात, त्याच झोनमध्ये मीही होतो आणि माझ्याबरोबरचे से द बँडमधले बाकी दोघंही होते. सो नाटक करता करता आम्हाला सुचलं की, म्हणजे मला असं झालं की असं पण गाणं बनवूया ब्रेकअप के बाद. तर मी सचिन पाठक, म्हणजे आम्ही त्याला यो बोलतो, त्याला मी म्हणालो की अरे असं असं आहे, तू लिहितोस ना काहीतरी, तर तू लिही ना ह्याच्यावर. बोलतो अरे हे तर हिंदीमध्ये आहे. तर म्हटलं ते राहू दे ना कोरस हिंदीमध्ये, आपलं बाकी मराठीत लिहून टाक. तर मला तो बोला की बरं चालेल. मग आम्ही ते लिहिलं. असं अजिबात कुठेही डोक्यात नव्हतं की आता आम्ही काहीतरी असं बनवतोय की जे पुढे 10-15 वर्ष धुमाकूळ घालणार आहे. वी हॅव नो आयडिया. पण आम्ही ते बनवलं आणि आमच्या नंतर मी अभिषेकला ऐकवलं. मग अभिषेक आणि मी ते गायलं. आणि आम्ही नंतर आजूबाजूच्या मित्रांना, जवळच्या लोकांना ऐकवलं. सो सगळे बोलले वा वा छान केलं आहे, मस्त, गुड ट्राय वगैरे. असं की अच्छा एवढं ओके ठीक आहे. आम्ही विसरून गेलो. आणि एक 4-5 महिन्यांनी आम्हाला कळायला लागलं की ते गाणं अख्खा महाराष्ट्रभर पसरलं आहे. मग आम्हाला असं कळलं की ते गाणं पसरलं कसं, तर इंटरनेट हा नव्हतं, तर त्यावेळेला लोक ब्लूटूथनी शेअर करत होती गाणं. सो ते गाणं ब्लूटूथनी शेअर झालं आहे. सो मोबाईल टू मोबाईल असं जात ते सगळ्या महाराष्ट्रभर होतं. नंतर मला कळलं की आमच्या गाण्याच्या नावाने फेसबुकवरती एक पेज पण आहे. ॲक्च्युली आहे. त्या आणि कोणतरी ते पेज सांभाळत आहे आणि तिथे खूप लोक आम्हाला शोधत आहेत. कोणी गायलंय, कोणी बनवलंय, कोणी गाणं, असं हे कोण आहेत असं शोधत आहे. आम्ही तेव्हा आपले नॉर्मल लाईफ जगत होतो, नाटकं करत होतो, काही अपॉर्च्युनिटी मिळते की नाही बघत होतो. आणि मग नंतर आम्ही ठरवलं की अरे हे खूप पॉप्युलर झालं आहे. सो ह्याचा आपण काहीतरी व्हिडिओ करायला हवा. सो मी एका ठिकाणी कामाला होतो, तर तिथे त्या प्रोडक्शन हाऊसमधले जे प्रोड्युसर होते ते नेमके मराठी होते. त्यांच्या कारणावरती हे गाणं पडलं आणि कोणीतरी त्यांना सांगितलं की हे तर त्या पोराने केलं, आपल्या ऑफिसमध्ये असतो तो. म्हटलं कोण? तो आणि मी कधीच भेटलो नव्हतो त्यांना. तर त्याला मला बोलवलं. मग ते म्हणाले अरे हे तुझं गाणं आहे का? म्हटलं की हां मी केलं आहे. म्हटलं अरे मस्त केलं आहे, तू याचा व्हिडिओ कर ना. तर म्हटलं सर पैसे नाही आहेत, म्हणजे असं कसं व्हिडिओ करणं? म्हणजे मी देतो पैसे. म्हटलं सर पण मी डिरेक्टर नाही आहे. बोला कोण बघ डिरेक्टर असेल तर. म्हटलं मग माझा मित्र आहे. मग तो सचिन पाठकच होता की त्याला डिरेक्टर व्हायचं होतं. म्हटलं तू करणार का डिरेक्ट? तर त्याला आधी असं झालं अरे यार डायरेक्ट एक अख्खा व्हिडिओ, म्हणजे काहीच केलं नव्हतं त्याने. म्हटलं बघ अभी आया है सामने से तो करना है. ओके, बाकी आम्ही लोक तर आहोत, पण हा बोल फक्त तू. तो बोलला की ठीक आहे चल करूया, बघूया काय तरी. तर मग झालं, भेटवलं. मग ते म्हणाले ठीक आहे डन. आणि मला आठवतं की त्यावेळेला व्हिडिओचा बजेट
लाखभर रुपये होता. तेव्हा म्हणजे लाख लाख ही हा amount तेव्हा आणि खूपच, असे हा. छोटे कॅमेराज अवेलेबल पण नव्हते. हम्म, सो क्वालिटी हवी असेल तर तुम्हाला चांगलेच कॅमेरे लागणार होते. बरोबर. आणि मला आठवतं की तेव्हा मग आम्ही तो व्हिडिओ प्लॅन केला, तो शूट केला. बरीच प्रॉब्लेम्स पण आले शूट करताना, कारण आउटडोर होतं. हम्म, सो ते योचं पहिलं प्रोजेक्ट म्हणावं ॲज अ डिरेक्टर. मग ते शूट केलं आणि थँकफुली अनिकेत पण आला. अनिकेत हो. बोलला करूया. अनिकेत पण मित्रच होता. तर तो म्हणाला की अरे चल करूया, काय नाही. पॉप्युलर होतं गाणं हो, त्यामुळे, अगदीच, अगदीच. आधीच पॉप्युलर होतं, त्यामुळे आम्हाला काही वाटलं नाही की काही होईल किंवा असं कोण नाही म्हणेल. सो ते शूट केलं आणि मग देवासारखे नानूभाई उभे राहिले हम्म, की चलो मैं इसका सीडीज निकालता हूँ मेरे हाँ. म्युझिक बॅनर के अंडर. कारण त्यावेळेला असं होतं की तुम्हाला एखादं म्युझिक अल्बम किंवा एखादं गाणं रिलीज करायचं तर तुम्हाला म्युझिक कंपनी लागणार. असं नाही रिलीज करू शकत. सो मग व्हिडिओ पॅलेस आलं. मग व्हिडिओ पॅलेसच्या अंडर मग नानूभाई म्हणाले की अरे एक गाणं नाही चालणार, मला कमीत कमी 5 गाणी तरी पाहिजे. हा. तर आम्हाला असं झालं की अरे यार आता काय करायचं, एक गाणं तर बनवलं. बनवलं. मग आम्ही म्हटलं की आणि पुढच्या 7 ते बोलले की मी सीडीज छापणार आहे एक 9 ते 10 दिवसांनी. मला या हफ्त्याभरामध्ये तुम्ही बाकीची गाणी बनवून द्या. अच्छा. सो मग बॅक टू स्कूल, स्मोकिंग, हो. रोमिओ ज्युलिएट आणि एक होतं असं रिमिक्स केलं आम्ही ब्रेकअप केव्हा. ही अशी 4 एक्स्ट्रा गाणी आम्ही 7 दिवसाच्या स्पॅनमध्ये बनवली. एकदाही विचार नाही केला की आम्ही काय बनवतोय, काय लिहितोय, पुढे काय होईल करतोय, का काय. का आम्ही चांगलं लिहितोय, वाईट हा. लिहितोय, काही नाही. आम्हाला जे वाटलं ते आम्ही लिहित सुटलो. आणि बाय गॉड्स ग्रेस सगळीच गाणी लोकांना आवडायला लागली. जसं बॅक टू स्कूल प्रचंड आवडायला लागलं लोकांना. वर्गाच्या शाळेत बाकांवर हा. नावे लिहिलेली, म्हणजे किती म्हणजे प्रत्येक शाळेत जाणाऱ्या मुलांनी हे गाणं ऐकलंय. हो, खूप लोकांनी ऐकले ते. मग रोमिओ ज्युलिएट होतं किंवा मग आम्हाला असं झालं सिगरेटवरती पण एक सोशल मेसेजवालं गाणं हा. बनवूया, असं तसं. सो ते सगळं आम्ही बनवत गेलो आणि नंतर सीडीज आल्यानंतर सीडीज सोल्ड आउट होत्या. म्हणजे मला आठवतं त्यावेळेला फक्त 1000 सीडीज छापलेल्या. अच्छा. आणि लोक ना रिदम हाऊसमध्ये जाऊन ना विचारायचे की ब्रेकअप के बाद. आणि त्यांना असं होतं की भाई ये कौन लोग है, हा. इनका सीडीज बच ही नहीं रहा है और हा. कंपनी दे नहीं रहा है नया सीडीज. आणि त्यावेळेला असं होतं की व्हिडिओ पॅलेसनी एक लिमिटेडच सीडीज छापलेली बरोबर. की एवढेच. सो त्यामुळे ना त्या गाण्यांची माग एवढी वाढली, सीडीज लिमिटेड होत्या. सो लोकांनी अजून सगळी गाणी ना मग ब्लूटूथनी घ्यायला लागली. हम्म. आणि मला वाटतं आत्ता डाऊन द लाईन 2023 चालू आहे. आम्ही केला गाणं 2010ला केलं रिलीज व्हिडिओ. आज 2023, म्हणजे जवळजवळ एक 12-13 वर्ष. 12-13 वर्ष. हो. 13 वर्ष हे गाणं अजून म्हणजे काय बोलतात ते जम धरून आहे. आहे. अगदीच. आणि कधी कधी असं वाटतं चांगलं की आपण एखादी गोष्ट काहीतरी क्रिएट केलेली, हा. ती गोष्ट 10 वर्ष अजून रूल करते. कारण खूप क्वचित गाणी असतील, क्वचित बोलण्यापेक्षा खूप क्वचित सिंगल्स असतात जे एवढ्या टाइम स्पेंड पर्यंत राहतात. कारण का जे येतात ते जास्तीत जास्त 1 ते 1.5 वर्ष, 1 ते 1.5 वर्षानंतर अजून नवीन येतात. मग त्यांचा पर टाइम स्पेंड 1 ते 1.5 वर्षापर्यंत असतो. पण से द बँडची जी गाणी आहेत, जसं बॅक टू स्कूल असू दे किंवा स्मोकिंग असू दे किंवा ब्रेकअप के बाद, अजूनपर्यंत आज देखत तीच गाणी तशाच आवाजामध्ये ऐकलेला आम्हाला आवडतात. कारण का दुसरं जर कोणी गायलं तर तो आवाजच बसत नाहीये. बरोबर. आता असं बऱ्याच आहे. लोकांना हे नाही माहिती होतं की से द बँड म्हणजे नक्की काय. तर से द बँडच्या नावामागे रिझन होतं की से म्हणजे एस म्हणजे समीर, हा. ए म्हणजे अभिषेक, हा. वाय म्हणजे यो. हा. सो आमची ॲक्च्युली इंडिव्हिज्युअल नाव, मी समीर सप्तीसकर, मग गीतकार सचिन पाठक हम्म. आणि परत सिंगर आणि गीतकार अभिषेक कणकर, हा. असं होतं. सो त्यावेळेला पुढची काही गाणी मग गच्ची होतं. हो. गच्ची आम्ही काढलं. गच्ची तर अल्बममध्ये नव्हतं पण वेगळं केलं. सो आम्हाला असं झालं की करूया आपण काय काय. आम्ही जे काय आम्हाला सुचत होतं, आमच्याकडे जेवढे पत्ते होते ते आम्ही त्या 2 वर्षामध्ये सगळे टाकले की हा. ये 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 जे सुचलं ते आम्ही सगळं केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आता बस, आता आपण आपल्या करिअरला लागूया. हम्म. कारण ऑब्व्हियसली माझं म्युझिकचं करिअर होतं पण बाकी दोघांचं नव्हतं. एकाला डिरेक्शनमध्ये जायचं होतं, एकाला रायटिंगमध्ये जायचं होतं. सो सगळेजण आम्ही आपापल्या वाटेला लागलो. आणि आता डाऊन द लाईन आता सगळ्यांची लग्न झाली आहेत. हम्म. तर त्यानिमित्ताने मग आम्हाला असं बहुत दिन हो गए यार, कुछ हा. किया नहीं है. म्हणून मग मला असं झालं की मग एक दिवस यो आला. हम्म.
त्याला काही तो वेब सिरीज वगैरे आता डिरेक्ट करतो हिंदी. सो तो म्हणाला अरे चल ना बसू काहीतरी करू. माझ्याकडे गिटार असतंच नेहमी गाडीत. तर म्हटलं चल ठीक आहे बसूया. बसलो आणि खूप वर्षांत आम्हाला असं काय आता काय बनणार. म्हटलं माझ्या डोक्यामध्ये एक आहे सिंगल ह्या शब्दावरती गाणं बनवायचं. म्हटलं की बरं ठीक आहे चल. आणि मग ते आम्ही बनवलं आणि बाय गॉड्स ग्रेस की असं होतं की आजही आम्ही काही बनवतोय म्हणजे कधी कधी असं ते मॅजिकल वाटतं की आम्ही काहीतरी बनवतो आणि प्रेझेंट करतो आणि लोक म्हणतात वाव. आम्हाला असं होतं की अरे असं कसं वाव काहीतरी बोला ना हा ठीक आहे वगैरे. पण आय डोंट नो समहाव मला असं झालंय की मी कुठेतरी यूथशी इतकं कनेक्ट करायला लागलोय किंवा मग ती मी म्हणेन की देवानी मला तो एक आशीर्वाद दिलाय की भाई तुम ऐसे म्युझिक कंपोजर बनो जो यूथ से कनेक्टेड रहोगे. पण त्याचबरोबरीला मी झी मराठीचे टायटल्सही केले जिथे खूप असे मॅच्युअर्ड काइंड ऑफ लव्ह स्टोरीज किंवा मॅच्युअर्ड टॉपिक्स हँडल करायला मिळाले गाण्यातून. सो तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता. पण ओव्हरऑल से द बँडमध्ये मला किंवा जनरली एक फ्रीडम असतं ना एका आर्टिस्टला की हे करता यायला पाहिजे ते सगळं मला से द बँड थ्रू करायला मिळालं. आणि आत्ता त्यानिमित्ताने आता सिंगल आलं आहे ते पण बऱ्यापैकी पोचतंय लोकांपर्यंत. व्हिडिओज मला स्वतःहून फोन करतात की हे गाणं आम्हाला प्ले करायचं आहे. सो मला असं ते असं बरं वाटतं. मला असं की वा बहुत सालों बाद गॅप के बाद शुरू किया फिर भी इतना आहे अजूनपर्यंत तो दम आहे त्याचा. खरंच कारण का मी जसं बोलत असतं शाळेमध्ये असल्यापासून गच्ची असू दे बॅक टू स्कूल असू दे किंवा आत्ताचं ब्रेकअप के बाद आत्ताचं बोलण्यापेक्षा खूप आधीपासूनचं पण त्याचं आता रिप्लेस सुद्धा आता आम्हाला ऐकायला मिळत नाही. आता हे ऍक्च्युली सिंगल म्हणून एक इंडिव्हिज्युअल गाणंच आहे. याचा ब्रेकअप के बादची काहीही संबंध नाही. आम्ही प्रमोट करताना फक्त असं केलं की ब्रेकअप के बाद क्या सिंगल हा अच्छा हा ब्रेकअप के बाद का नंतर मग सिंगलच असतं माणूस. तो ते मग सिंगल माणसाचं काय आयुष्य आहे तर ते सगळं या गाण्यामध्ये आलेलं आहे की एकटाच बसून स्वतःवर हसून पॅन्डेमिक गेला बंबल टिंडर लेफ्ट राईट करून हात हात. ही लाईन सांगली की एज हे एज वरती चालले काल 32 आज 35 झाले आम्ही सिंगल हो का बरे देवा. कारण सिंगल पुरायचा ना म्हणजे तो एफर्ट्समुळे सिंगल कमी एफर्ट्स टाकतो म्हणून सिंगल नाही. तो नशिबानेच सिंगल असतो काहीच घडत नसतं. सो हा झोन पकडून हे गाणं बनवलं. नाही खरंच खूप सुंदर व्याख्या बोलण्यापेक्षा खरंच खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितलं सुद्धा. मला पुढचा प्रश्न तुला हा विचारायला खरंच आवडेल की जेव्हा एक म्युझिक कंपोजर किंवा एक गायक म्हणून आपली जर्नी असते जेव्हा तू या प्रवासाला सुरुवात केली आहेस तेव्हा असं पण असते की खूप कमी असे लोक असतात की ज्यांना यश सहजासहजी सुद्धा मिळतं. खूप लोकांना खूप मेहनत करावी लागते त्यानंतर मिळतं. त्यानंतर ते यश फक्त थोड्या दिवसापर्यंतच असतं मर्यादित. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यामध्ये अपयशाची पायरी ही येतेच येते किंवा अपयशाचा खड्डा येतोच जातो. तुझ्या या सगळ्या जर्नीमध्ये कधीतरी असं तुला वाटलं की अरे नाही करतो तर आहे मी पण काही केलं ते पोचत नाही प्रेक्षकांपर्यंत किंवा माझ्यामध्येच काही कमी आहे का किंवा माझ्याकडून काही इनपुट्स येत नाही आहेत वगैरे तर या सगळ्या गोष्टीकडे तू कशा पद्धतीने बघतोस? आता सक्सेस ही गोष्ट अशी आहे ना की ती टेम्पररी असते खूप. म्हणजे हे मला अगोदरच माझ्या सिनियर्स लोकांकडनं किंवा 4 आपण गुरुबंधू म्हणू शकतो असं काहीतरी त्या लोकांकडनं कळलं की सक्सेस खूप टेम्पररी असते. मजा खूप येते त्याच्यात पण त्याचा स्पॅन छोटासा असतो किंवा स्पॅन मोठा जरी असला तरी तो छोटाच वाटतो आपल्याला. तो इतका टाईम फास्ट जातो सक्सेसवाला. सो ऑब्व्हियसली ॲज अन आर्टिस्ट मी काय किंवा अजून कोण असेल प्रत्येकाचं एक वेगवेगळं फ्रस्ट्रेशन असतं. जसं आता मी ब्रेकअप के बाद केलं त्यामुळे मला दुनियादारी मिळाला फिल्म. मग त्याचं आयुष्यातली पहिली फिल्म पहिलं गाणं तेच सुपर डुपर हिट. मला असं झालं हे काय चालू आहे म्हणजे असं कसं होतं आहे. जनरली काहीतरी पाहिजे ना. मी मेहनत प्रचंड करायचो असं नाही की नाही खूप अगोदरपासून ट्राय पण करत होतो. काही वर्क होत नव्हतं पण हे झालं वर्क. हे वर्क झाल्यानं मला असं एवढं वर्क बॅक टू बॅक धपाधप वर्क होत होतं. मग दुनियादारी झाल्यानंतर मग मला असं झालं की आत्ता मला काहीतरी आर्टिस्ट म्हणून ना वेगळं करायला पाहिजे जे सगळ्यांचं असतं की आपण एक अचीव केलं की आपल्याला वाटतं काहीतरी वेगळं करायला पाहिजे. पण होतं काय की एखादं सक्सेसफुल ट्रॅक तुम्ही दिल्यानंतर लोक तुमच्याकडे तशीच गाणी घेऊन येतात की आता तू असंच करू. तर त्याला मी काही नाही करू शकत. मी केलं इनिशियली पण नंतर मलाही त्याचं फ्रस्ट्रेशन यायला लागलं की मी काय करतो. दिस इज नॉट गोइंग टू टेक मी अ लाँग वे. मला माहिती होतं की आर्टिस्ट म्हणून मी 4 चांगल्या अजून वेगवेगळ्या गोष्टी किंवा चॅलेंजिंग गोष्टी करायला पाहिजे. मी त्याच्यात फेल झालो तरी चालेल. पण ते होत नव्हतं तसं. मला तशी गाणी येत होती आणि त्या गाण्यांचंही फार काही होत नव्हतं.
मग तसं 2 वर्ष गेली. मग मला झी मराठीमधनं फोन आला की असं असं टायटल करायचं. मग मी म्हटलं वा चला काहीतरी खुलता वेगळं काय आहे. खुले ना. पहिलं टायटल मी केलं ॲक्च्युली पहिलं मी केलेलं अगोदर खूप महेश मांजरेकरांसाठी. तुझं नि माझं जमेना खूप अगोदर केलेलं. मग मला ॲक्च्युली त्या गॅपनंतर मी पहिलं केलं ते काय दिया परदेस. आणि काय दिया परदेस वॉज अ हिट. लाईक एवढं हिट होतं की माझी आई म्हणायची, माझी आई तेव्हा जॉबला जायची, बोलायची बायकांच्या रिंगटोन आहे ट्रेन काय दिया परदेस. सो मला असं आलं की अरे वा, म्हटलं ये क्या हो गया. मग काय दिया परदेसमुळे माझ्याकडे आलं खुलता गळी खोले ना. मग परत ते एक प्रेशर बिल्डअप झालं की आता एक हिट गाणं दिल्यानंतर कन्सिस्टंटली चांगलं काम कसं करायचं. मी म्हटलं की चल आपण डोळे बंद केले, म्हटलं जे सुचतं आपल्याला ते आपण करूया. ते मी केलं. मग श्रेया घोषालने ते गायलं. ऑब्व्हियसली ते गाणंच इतकं चांगलं होतं की तिलाही असं झालं की ये तो गाना ही पडेगा. मतलब लालच इतना है इसमें. आणि शी वॉज व्हेरी हेल्पफुल. म्हणजे मी नवीन होतो आणि एवढी मोठी सिंगर स्वतःहून येऊन गाणं वॉज अ बिग डील. कारण तू जसं बोललास करून की मेहनत ही होतेच होते. दुनियादारी हा तुझ्या करिअरमधला मित्र बोलून की टर्निंग पॉईंट बोलायला खरंच काही हरकत नाही. कारण का दुनियादारींनी जे तुला दिलंय ते इतर कोणत्या ब्रेकअप के बाद हा सिंगल तुझ्यासाठी हा अल्बम होताच होता. नाही पण ऑब्व्हियस आहे की दुनियादारीने खूप काही काही दिलं किंवा दुनियादारीने दुनियादारी शिकवली असं म्हणावं. आणि आय एम थँकफुल टू संजय जाधव बिकॉज त्या माणसाने लिटरली इतक्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर काम करून पण म्हणजे माझ्यासारख्या नवीन कंपोजरवरती विश्वास ठेवला की भाई कर जो होगा देखा जाएगा, तू कर, असं होतं ते. आणि माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की मला चांगलं गाणं करायचं, मला हिट गाणं नाही करायचं, मला चांगलं गाणं करायचं, हेच होतं. आणि आय एम शुअर की दुनियादारीच्या प्रोसेसमध्ये जितकी लोकं होती, मग ते म्युझिक असो, आर्ट डिपार्टमेंट असो, डिरेक्शन असो, सिनेमॅटो, सगळी लोकं आहेत ना, ह्याच उद्देशाने काम करत होती की मला चांगलं काम करायचं. आम्हाला हिट फिल्म नाही बनवायची, आम्हाला एक फिल्म बनवायची आहे बस. जो गाव देखा जाएगा. हां, मे बी त्यामुळे इतकं वर्क झालं ते सगळं. कारण जिंदगी जिंदगी गाणं आलं आणि ते इतकं बेफाम पॉप्युलर झालं की मला जवळजवळ 2 वर्ष गेली की हे विचार करायला की मी आता करू काय. कारण इट वॉज अ व्हेरी बिग इम्पॅक्ट. म्हणजे आजही गणपतीमध्ये त्याच्यावरती हजारोनी लोक नाचतात. ओके. आणि आय हॅव नो आयडिया, पण मला असं झालं की मी मे बी बँजोवाल्यांना ना त्यांचं एक अँथम बनवून दिलं असं झालं की इतकं ते वाचतं आणि इतकं लोक आता रीलला वगैरे टॅग करतात. काही रील बघून मीच ओव्हरवेल्म्ड होतो बघून की हे मेरा गाना नाही आहे, इतना लोक क्यों नाच रहे, असं होतं मला की अरे इज दिस रियालिटी, असं होतं. बट आय मीन समटाइम्स मग असं होतं की कम ऑन नाउ, जो किया है वो किया, भूल जाओ, नया देखते, नवीन काहीतरी बघूया. पण हा ॲटिट्यूड आहे. म्हणजे एकंदरीत माझ्याबरोबरचे लिरिसिस्ट किंवा सचिन पाठक आहे किंवा अभिषेक खंडकर, ह्या दोघांना धरून पण आणि मी पण त्यामध्ये, आमच्या तिघांचाही तो ॲटिट्यूड आहे की हो गया वो. इंटरेस्ट नाही राहत त्याच्यामध्ये की त्याच वर्तुळामध्ये अडकण्यापेक्षा बाहेर जाऊन म्हणजे नवीन मी करूया. काय दिया केलं, मग खुलता अभिषेकने लिहिलं, मग त्याच्यानंतर चूक भूल द्यावी, दिल दोस्ती दोबारा, ते आत्ता तू तेव्हा तशी पर्यंत मी बरेच जवळजवळ 9-10 टायटल्स केले जीला. आणि सगळे वेगवेगळे होते, वेगवेगळ्या जॉनरचे, दरवेळेला नवीन चॅलेंज की आत्ता नवीन काय करायचं. पण ऑलरेडी लोकांनी माझी स्टाईल ऐकली. पण मला एक कुठेतरी बरेच लोक जेव्हा भेटतात, काही जाणकार पण भेटतात, ते मला म्हणतात की ना तुझी गाणी, समीर सप्तीसकरचं गाणं आहे हे ओळखता येत नाही, हे तुझं USP आहे, लक्षात ठेव. ओके. कुठेतरी तुला ते वाटत असेल हा लॉस आहे, बट हा लॉस नाही आहे, हा तुझं USP आहे ॲज अन आर्टिस्ट. बोलते आज नाही तर उद्या लोकांना तर कळणार आहे की ते तू केलेलं. बोलते पण दरवेळेला तू नव्याने किंवा काहीतरी असं करतोस जे वाटतं की अरे हे काय, कोणाचं आहे, मस्त आहे, ते असं नाही होत अरे हे ना, हे मला माहिती आहे, हे ह्यानी केलं असणार, तसं नाही होत माझ्या गाण्याने. तो मला ते बरं वाटतं किंवा एक कॉम्प्लिमेंट म्हणून मी घेतो. आणि होपफुली आता पण जसं काही करतो त्याच्यामध्ये ट्राय करतो की वेगळं थोडं थोडं काहीतरी नवीन करायचं. दरवेळेला पॉसिबल होतं असं नाही सांगू शकत. बरेचदा असं होतं की मागे केलेलं काही काम असेल त्याच्यातली काही झलक पण येऊ शकते. बट वी ट्राय अ लॉट
राईट फ्रॉम लिरिक्स टू कंपोजिशन टू प्रोग्रॅमिंग, की जास्तीत जास्त लिसनर्सना काहीतरी नवीन एक्सपिरियन्स द्यावा. नाही मित्र, खरंच पोचपावतीच बोलायला हरकत नाही. जसं तू आता आईंचा उल्लेख केलास की आई माझी जॉबला यायची आणि ट्रेनमध्ये लेडीजच्या ती रिंगटोन असायची. खरंच असं एक कलाकार म्हणून किंवा गायक म्हणून ही खरंच खूप मोठी पोचपावती आहे की जे माणसं रेग्युलर ट्रेननी प्रवास करतात हो, त्यांच्या मोबाईलवर जर आपल्या गाण्याची रिंगटोन लागणं बरोबर. म्हणजे त्यांच्यापर्यंत ते गाणं पोहोचलंच आहे. त्या काळामध्ये ॲक्च्युली मी पण ट्रेनचा प्रवास सोडलेला. मी बाईकवर फिरत होतो लिटरली. सो माझी आई ट्रेननी ट्रॅव्हल करायची. तिच्यामुळे मला कळलं की अरे हे असं असं होत आहे. होत आहे. आणि जेव्हा मी बनवलं काय दिया परदेस तेव्हा मला नव्हतं माहिती की हे एवढं पॉप्युलर होईल. आणि खरोखर एक इनोसेंट माणसासारखं माझं असं होतं की मी केलं गाणं, मनापासून केलं. फक्त इच्छा काहीच नव्हती मनामध्ये. फक्त मला असं झालं की ज्यांनी ह्या गाण्यासाठी मला पैसे दिले ते खुश झाले का, बस ओके. बाकी लोक खुश होतील हळूहळू, आपण ते बघू. पण ते खुश झाले बस, मग आम्ही पुढच्या कामाला लागायचो. पण ते नंतर हिट झाल्यानंतर असं होतं की अरे बापरे, हे म्हणजे विचार सुद्धा आपण केला नव्हता. आपल्याला जे पैसे मिळाले त्याच्या पलीकडे जाऊन खूप काही कमवल्याचं फिलिंग येतं. नाही खरंच खूप चित्रपटाच्या रिलेटेडच मला प्रश्न विचारायला आवडेल की आधी चित्रपटांची USP ह्या चित्रपटाची कथाही होतीच, पण त्यासोबत चित्रपटाचं संगीत सुद्धा तेवढंच दमदार होतं. आज कुठेतरी एक कंपोजर बोलण्यापेक्षा गायक म्हणून किंवा एक साधा कॉमन मॅन म्हणून तुला अशी कधी खंत वाटते का की आज मराठी चित्रपटामध्ये येणारी गाणी पाहिजे तशी एक्सपांड नाही होतात किंवा पाहिजे तशी ऑडियन्सपर्यंत पोहोचत नाही आहेत? हो, म्हणजे हे तर आताचा प्रॉब्लेम आहे. असं नाही आहे की लोक गाणी नाही बनवत आहेत. लाईक देर आर रिअली गुड आर्टिस्ट इन मराठी. माझ्याच जनरेशनचे कितीतरी आहेत. ते सगळेच चांगलं काम करत आहेत. असं नाही आहे की काहीतरी उगाचच बनवलं आहे आणि काहीतरी चालू आहे, असं नाही आहे. पीपल आर टेकिंग लॉट ऑफ एफर्ट्स. प्रॉब्लेम आहे, माहीत नाही कोणामुळे हे होतं आहे, मला नाही माहिती. पण गाणी मुळात मार्केटिंगला वापरली जात नाहीत. त्यात आपल्याकडे रेडिओ तसा फार कमी आहे. हो. मुंबईत म्हटलं तर, बाहेर आहे पुण्या साईडला, की तिथे सतत मराठी गाणी लागत नाहीत. किंवा लागली तरी मे बी चित्रपटाच्या त्या आठवड्यापुरतंच. एखादा चित्रपट आला तर तेवढा आठवड्यापुरता आणि पोस्ट रिलीज नंतर तेवढंच असं. किंवा आता ते असतं ना रील्सवरती गाणी बनवतात किंवा काय, तर मराठी गाणी ॲक्च्युली ती रील्सवरती बनवत पण नाही. फार मोजकी गाणी. म्हणजे आत्ता जर झालं असेल तर ते अजय अतुलचं महाराष्ट्र शाहीरचं ते पॉप्युलर झालं, किंवा त्याच्या अगोदर वेडचं झालं. ओके, ह्या 2 केसेस सोडल्या तर बरेच असे म्युझिक आहे ज्याच्यावरती लोकांनी काही केलंच नाही किंवा ते प्रमोटच नाही झालं. म्युझिक प्रमोट व्हायला पाहिजे. आपल्याकडे म्युझिक प्रमोट होत नाही आहे. आणि मलाही ॲज अ कंपोजर हे नाही कळत आहे की हे का प्रमोट नाही होत आहे. कधी कधी असं मला दिसतं की अरे एफर्ट्स तर घेतलेत पण ते पोचत नाही आहेत. नो आयडिया. आय मीन ह्याच्यासाठी कुठेतरी आम्हीच बसून, कदाचित मला असं वाटतं की आम्ही ॲज अन आर्टिस्ट स्वतः सिंगल्स जास्त बनवले पाहिजे, लोकांना जास्त फीड केलं पाहिजे म्युझिकनी, सो दॅट लोक आम्हाला फॉलो करून मग आमचं येणारं म्युझिक ऐकतील असंही होऊ शकतं. आणि दुसरं म्हणजे मी आधी एवढा सोशली ॲक्टिव्ह नव्हतं, पण आता होतं. सो त्याच वेळेला सोशल मीडियाच्या जमान्यात आता मी ठरवलं की ओके मी ॲक्टिव्ह होणार, की आय नीड टू गेट मोर ॲक्टिव्ह. मग मी ॲक्टिव्ह असल्यानंतर ऑब्व्हियसली लोक पण माझे प्रोफाईल बघणार, अपडेट्स बघणार, मग त्यांना कळणार अच्छा ह्यानी हे गाणं केलं, मग ते ऐकत राहतील. आणि तसं बघायला गेलं तर आता इतर प्लॅटफॉर्म्स आहेत, जसं स्पॉटिफाय आहे, स्ट्रीमिंग जिओ सावन आहे, विंक म्युझिक, हे सगळे आहेत. इथे गाणी असतात. पण ना प्रॉब्लेम काय होतो की इकडे आपल्याला कळत नाही की लोक ती गाणी ऐकतायत, लोकांना लोक ती पॉप्युलर करतायत की नाही. आपल्याला ते, मला आठवतं की गाणं पॉप्युलर तेव्हाच कळतं जेव्हा गणपतीमध्ये बँजोमध्ये वाजलं तर. पण आता ही झालेली डान्सिंग नंबर्स. रोमॅन्टिक गाण्यांचं काय, बरोबर, किंवा सॅड गाण्यांचं काय, ओके, इथं वाजणार नाहीत तिथे. सो ह्याचं काय ॲनालिटिक्स आपल्याला कळत नाही किंवा पोचपावती कळत नाही की काय आहे. आणि दुसरं म्हणजे आत्ता इतकं ट्रेंड चेंज झालं आहे की अगोदर इनिशियली एक 2012-13च्या दरम्यान लोक आहेत ना स्वतःच्या गाण्यांची प्लेलिस्ट स्वतः बनवायचे. म्हणजे त्यांच्याकडे फाईल्स असायच्या, फिजिकल MP3 त्यांच्या फोनमध्ये ते डाउनलोड करून ठेवायचे आणि त्याच्यामध्ये ते त्यांची प्लेलिस्ट बनवायची आणि ऐकायचे. आता ते होत नाही आहे.
सो आता जे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स प्लेलिस्ट बनवून देतात तेच लोक ऐकतात. त्यामुळे कुठेतरी असं होतं की चॉईसनी लोक नाही ऐकत आहेत. बरोबर. मला हे पाहिजे तर मला ऐकायला ते मिळत नाही, किंबहुना नाही, एफर्ट्सच घेतले नाही. मी हे ऐकणार, हा असं आहे की हा हे बघू काय, अरे हा ठीक आहे चला ऐकूया, ते चालू राहतं. सो कुठेतरी असं होतं की आता ते त्यांनी बनवलेलं आहे, त्याच्यात टाकलेली गाणी आहेत ती वेगळी आहेत, तुम्हाला हवी आहेत ती गाणी वेगळी आहेत. वेगळी आहे. मग त्या आर्टिस्टला तुम्ही शोधा आणि ऐका. सो ही सवय मे बी लागायला थोडी वेळ जाईल लोकांना. बट अगोदर तसं नव्हतं. अगोदर लोक शोधायचे, डाउनलोड करायचे, मोबाईलमध्ये टाकायचे आणि मग ते तुझ्याकडे आहे का ऐकायचे. ते गाणं? हा मग मला दे. मला दे. किंवा प्रत्येक ग्रुपमध्ये एक मुलगा असा असायचा ज्याच्याकडे सगळी नवीन चांगली गाणी असायची. असायचे. तो सगळे त्याला अप्रोच करायचे, बाबा प्लीज दे, दे. डू द नीडफुल, हा असं. कारण त्या सगळ्यांना माहिती असायचं की हा चांगला शोधून आणतो गाणी, जरा वेगळी असतात, मजा येते. सो हा जो ट्रेंड आहे ना तो आता तुटलाय. मला असं वाटतं स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्ममधनंच काहीतरी नवीन वर यायचं सध्या आता टाइम आहे. तो येईल, मे बी थोडा टाइम नक्कीच. मला आठवतंय की जेव्हा दुनियादारी आलेलं, जिंदगी खूप कलाकारांनी ते गाणं त्यांच्या स्वतःच्या आवाजामध्ये गायलं सुद्धा, तो प्रॉपर व्हिडिओ शूट सुद्धा होऊन तो व्हायरल सुद्धा झालेला. आज मला तुला प्रश्न विचारायला खरंच आवडेल की या तुझ्या आतापर्यंत करे, तू आता एक जर्नी तुझी खूप अजून आम्हाला खूप भयंकर आवडेल सुद्धा बघायला, अजून तू आमच्या समोर काय प्रेझेंट करशील. पण एक गायक म्हणून मराठी इंडस्ट्रीमध्ये असू दे किंवा हिंदी इंडस्ट्रीमध्ये असू दे, असा कोणता सिंगर आहे किंवा असा कोणता कंपोजर आहे ज्याच्यासोबत तुला काम करायला की नाही बाबा माझं स्वप्न आहे ह्या माणसासोबत मला काम करणंच आहे, असं कोण आहे? आता ना हा प्रश्न ॲक्च्युली ना असा आहे ना की माझं काय, मी फक्त माझं काम करण्यामध्ये इतकं खुश आहे की मला काय असं एक्सपेक्टेशन्स नाही आहेत किंवा मी असे गोल्स नाही सेट केलेत माझे की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. पण एक माणूस आहे मला वाटतं की ज्यांनी माझं गाणं गावं, तो म्हणजे अमित त्रिवेदी. मला असं वाटतं की अमित त्रिवेदीनी माझं गाणं एखादं कधीतरी गावं. पण ते पण असं नाही की उगाचच काहीतरी गाणं घेऊन गेलो मी. मला वाटतं की कुठेतरी तो पॉईंट येईल जिथे मी काहीतरी चांगलाच प्रोजेक्ट असेल आणि मी त्याला सांगेन की सर प्लीज ये आप गाव. ते आणि अमित त्रिवेदीकडे अप्रोच करणं पण तसं सोपं आहे, असं नाही की नाही, जाऊ शकतो. बट आय एम जस्ट वेटिंग. आणि दुसरं म्हणजे एक स्वप्न असं आहे की कधीतरी एखादं गाणं माझं AR रहमानच्या कानी पडावं आणि त्यांनी सांगावं हे छान केलं. स्वप्न बघायची तर मोठीच बघायची, असं वाटतं प्रत्येक कंपोजरला वाटतं की असं की त्यांनी जर एवढं जरी सांगितलं की अरे दिस इज अ व्हेरी नाईस कंपोजिशन, बस दादा अजून काही नाही पाहिजे. हे आहे, बाकी काही नाही. बाकी माझं एवढंच आहे की चांगली गाणी करायची, जितक्या लोकांना केटर करू शकतो म्युझिक थ्रू तितक्या जास्त लोकांना केटर करावा, सो दॅट उद्या लोक असे यायला पाहिजे की आता आपण शोधूया समीर सप्तूसकरचं आता काय नवीन गाणं काय. कारण माझं एकच फंड आहे की तुम्ही सॅड गाणं बनवा किंवा हॅपी गाणं बनवा, काही बनवा, सगळ्यामध्ये ना लोकांच्या तोंडावर स्माईल आली पाहिजे. ह्या एका ट्रिकवरती मी चालतो गाणी बनवताना की कधीतरी मला वाटतं सॅड सिच्युएशन आहे तर मी ना कॉर्ड आहेत ना हॅपी घेणार सगळं आणि त्यांना ते सॅड गाणं त्याच्यात बनवणार, तर ते होतं पण सॅड शब्दांमुळे, शेवटी पण ऐकायला ते छान वाटतं असं. सो हा जो कॉन्ट्रास्ट मी वर्क करतो मोस्टली की हा हे करूया, कारण शेवटी ना लिस्नर हा एंटरटेनमेंटसाठी ऐकत असतो किंवा तो एक त्याचं इमॅजिनरी जग इमॅजिन करतो ऐकताना. जसं बऱ्याच लोकांना मुंबईमध्ये ती सवय होती की कॉलेजमधनं निघाले, घरी जायचं ट्रेनने, इयरफोन्स लावले, ट्रेनमध्ये बसले, घरी जाईपर्यंतच्या प्रवासामध्ये त्यांचं इमॅजिनेशन, त्याची एक प्लेलिस्ट असायची, त्याच्यामध्ये तो काहीही इमॅजिन करायचा असा. सो त्या इमॅजिनेशनमध्ये जर मी चेंज आणतोय ना तर मी चांगला कंपोजर. ते इमॅजिनेशन जर रोज सेम आहे तर काय पॉईंटच नाही. सो त्या इमॅजिनेशनसाठी जर चेंज आणायचं तर तुमचं गाणं इंटरेस्टिंग पाहिजे. आणि ते म्हणजे सॅड गाण्याने माणूस सॅड होणं खूप इझी आहे, पण सॅड गाण्याने जर माणूस खुश झाला तर दिस इज द पॉईंट. सो हे ट्राय करतो, बट हे वर्क होतं की नाही माहीत नाही. बट हेतू हाच असतो की असं काहीतरी करावं आणि ह्यापुढेही अशी खूप गाणी करायचा प्रयत्न आहे, बघू. नाही नक्कीच. मी आता जसं तू सोशल मीडियाबद्दल सांगितलंस की मी सध्या सोशल मीडियावर आधी ॲक्टिव्ह नव्हतो, पण आता खूप चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह होण्याचा मी प्रयत्न करतोय, कारण का तिकडे सुद्धा खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी, खूप साऱ्या संधी सुद्धा आपल्याला तिकडून उपलब्ध होतातच. बरोबर. माझं असं म्हणणं होतं की आज असं कुठे वाईट वाटतं का की आज जो एखादा रील स्टार बोलण्यापेक्षा एखादा असा कोणता व्यक्ती असतो ज्याला गायची वगैरे हौस असते, ज्याला खरंच
म्युझिकमध्ये काहीतरी स्वतःचं करिअर बनवायचं आहे, पण काही कारणास्तव त्याला ते बनवता येत नाही किंवा काही कारणास्तव त्याला त्या गोष्ट पूर्णपणे अचीव करता येत नाही. पण मग तो एखाद्या छोट्यातल्या छोट्या कोणत्या म्युझिक कंपनीकडे जातो, मग त्याचं एखादं गाणं असेल ते ऑटो ट्यून वापरून वगैरे गाऊन टाकतो आणि मग नंतर ते झालं तर होतं म्हणजे रिलीज होण्यापेक्षा झालं तर फेमस होतं, नाहीतर नाही होत. या सगळ्या माणसांना किंवा ही जी नवीन होतकरू मुलं आहेत ज्यांना ह्या करिअरमध्ये खरंच काहीतरी स्वतःचं विश्व किंवा स्वतःच्या ओळख नवीन बनवायचे, त्यांना तू कसं ॲड्रेस करशील? आता एक सांगतो, बऱ्याच लोकांना ना असं वाटतं की अरे हे ऑटो ट्यून वापरतात, अरे हे ऑटो ट्यून वापरणारे सिंगर आहे. आता ना ऑटो ट्यून हा एक वेगळं सॉफ्टवेअर आहे. ओके ओके. आणि पिच करणं किंवा ट्यून करणं हा एक भाग आहे. म्हणजे मी ट्यून करतोय, तो ट्यून करायसाठी मला ऑटो ट्यून लागतं. ओके. किंवा अजून एक आहे मेलोडाईन आहे, ते आहे. तर मी मोस्टली तरी मेलोडाईन वापरतो. सो फंडा हा आहे की असं नाही की गाणाऱ्यांनी बेसुरं गायलं आहे म्हणून ते वापरतो. त्याच्या मागचं रिझन हे आहे की आत्ता सगळं काम आहे ना डिजिटल प्लॅटफॉर्मवर होतं. आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपण म्हणजे जे सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्यावरती जे मी कामं करतो, VSTs वापरतो, सगळं वापरतो ना, ते सगळे साऊंड्स आहेत ना पिच परफेक्ट असतात. म्हणजे पिच परफेक्ट. सो हे सगळे साऊंड जेव्हा वाजतात आणि त्याच्यावरती एक ह्युमन किंवा एक काय एक ह्युमन बिईंग गातो, एक माणूस गातो त्याच्यावर ना, तेव्हा त्याच्याकडनं ह्युमन एरर होणारच, तो आपण टाळू नाही शकत. सो आता त्यांनी केलेला ह्युमन एरर आहे ना, तो डिजिटल प्लॅटफॉर्मवरती उठून दिसतो त्या सगळ्या साऊंड्समध्ये. ते बेसुरं ऐकू येतं आपल्याला, कारण सगळे सुरात आहेत मागे वाजणाऱ्या सगळ्या गोष्टी. म्हणून आम्हाला ते पिच करावं लागतं. ह्याच्यासाठी आम्ही पिच नाही करत की तो सिंगर बेसूर आहे, नाही. ह्युमन एरर हा सगळ्यांमध्ये असतो. सो तो ह्युमन एरर काढायसाठी आम्ही ते पिच करतो. काही लोक ऑटो ट्यून वापरतात, म्हणजे असं वगैरे आवाज होतात, ते नाही आहे टेक्निक त्याचं ऑटो ट्यून हे बनलेलंच होतं ह्यासाठी की तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवरती पिच परफेक्ट करायसाठी म्हणून ते वापरा. अच्छा, ओके. हे होतं. सो एंड ऑफ द डे तुम्ही किती ट्युनिंग किंवा काही वापरलात ना, तुम्हाला गाणं गायला यायला पाहिजे. आणि गाणं गायला यायला पाहिजे याचा अर्थ हा आहे सुरात नुसतं नाही, एक्सप्रेशन, फिलिंग, व्हॉइस मॉड्युलेशन, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. तुमच्या आवाजाचा टेक्स्चर, प्रत्येक माणसाचा म्हणजे जसं आपले वेगवेगळे चेहरे आहेत, कुठलाच चेहरा सेम नाही. प्रत्येक चेहरा वेगवेगळा आहे, तसाच प्रत्येक आवाज वेगवेगळा आहे. बरोबर. आणि प्रत्येक आवाजाचा टेक्स्चर वेगळा आहे. सो आपल्याला ॲज अ सिंगर म्हणून हे कळलं पाहिजे की आपला टेक्स्चर काय आहे आणि आपल्याला तो कसा डेव्हलप करायचा आहे. आणि जसं आपण म्हणतो ना, आता कुमार गंधर्व होते, त्यांचं एक काहीतरी त्यांना ब्रीदिंग इश्यू होता. सो त्या ब्रीदिंग इश्यूमुळे त्यांना गायला येत नव्हतं, म्हणून त्यांनी स्वतःची एक वेगळी टेक्निक निर्माण केली, ज्याच्यामुळे ते कुमार गंधर्व झाले. की ते छोटे श्वास घ्यायचे आणि गायचे. त्यांच्या नोट्स एलॉंगेटेड नव्हत्या, छोट्या छोट्या होत्या, बट ही मेड इट लाईक एनिथिंग. लाईक आज कोणाला नाही माहिती ते, सगळ्यांना खरंच. आम्हाला बोलण्यापेक्षा मला सुद्धा हे पहिल्यांदाच कळालं आहे कुमार गंधर्वांचं जे आता तू बोललास ते. खरंच, कारण का एक लेजंड असतात ज्यांनी एक पाथ त्यांचा सेट केलेला असतो. प्रत्येक कलाकाराला वाटतं की मी त्यांना त्या पाथपर्यंत हात लावला नाही, पण ॲटलिस्ट त्यांनी जे केलं आहे. मला तरी माझ्या काही एक्सपिरियन्स लोकांकडनं हे कळलं की म्युझिकमध्ये सगळं आलं. मग इन्स्ट्रुमेंट वाजवा किंवा गाणं गा, सगळं. ही बघायला गेली तर खूप सिम्पल गोष्ट आहे, पण ती माणूस म्हणून तुम्ही कशी घेतात ना त्याच्यावरती डिपेंड करतं की ती किती कॉम्प्लिकेट होते. बरोबर आहे. जर तुम्ही ती माणूस म्हणून खूप जेन्युअनली घेतलात तर ती तुम्हाला अजून सिम्पल वाटायला लागतं की अरे हे इझी आहे. सो ते तसं आहे की तुम्ही जर म्युझिक बरोबर जेन्युअन नाही आहात तर म्युझिक तुमच्याबरोबर जेन्युअन नसणार. सो ते कळतं. म्हणजे एखादा चांगला गाणारा माणूस आहे किंवा चांगला गाणारा सिंगर आहे, ते पहिलं सूर लावल्याच तुला असं होतं की क्या बात आहे, गात राहावं. पण जर मी खूप चांगला गातो असं बोलणारा आणि गायला लागला आणि तो तितका चांगला नाही गात आहे, तुला लगेच कळतं की अरे कुठेतरी म्हणजे मजा नाही येते जी मजा यायला पाहिजे. सो नवीन लोकांना मी हेच सांगेन की म्युझिक ही गोष्ट आहे ना, डेव्हलप करायची गोष्ट आहे. म्हणजे इट्स अ आर्ट फॉर्म. सेम म्हणजे पेंटिंगमध्ये पण तुम्ही आज ठरवलात मी पेंटिंग करणार म्हणून तुम्ही काय जबरदस्त स्केच काढता का? नाही.
तुमच्या मसल मेमरीला पण त्याची सवय लागायला हो. लागते. तसंच हाही एक मसल आहे. बरोबर. ह्या मसल मेमरीला पण सवय लागायला लागते आणि ती सवय डेव्हलप व्हायसाठी आपल्याला सतत काही ना काहीतरी प्रॅक्टिस म्हणणार नाही मी, पण सतत करायचं ते. म्हणजे मी ते बिलीव्ह नाही करत की तुम्ही 10 तास रियाज करा, 7 तास रियाज करा. म्हणजे करायचं आहे, तुम्ही करू शकता, कोणी थांबवत नाही. बरोबर. पण माझं म्हणणं आहे, जर तुम्ही रियाज अख्खा दिवस करू शकतात मेंटली, हम्म. मग स्पेसिफिक टाइम कशाला? बरोबर. म्हणजे शेवटी काय आहे, 10-12 तासाची गरज हा म्हणजे मी आता जर गिटार वाजवतो ना, तर मी गिटार वाजवताना मी माझ्या हाताला ट्रेन नाही करत आहे, मी माझ्या माइंडला ट्रेन करतोय. कारण माझा माइंडच सिग्नल देणार आहे त्याला वाजायला. सो सिंगरनी पण हेच लक्षात ठेवायचं की तुला गळ्याला ट्रेन नाही करायचं. वी नीड टू ट्रेन आवर माइंड. आवर माइंड इज द थिंग विच इज डिरेक्टिंग ऑल द सिग्नल्स. बरोबर, अगदीच. सो जर आपण माइंडला हे ट्रेन केलं चुकीचा सूर, तर तो चुकीचाच येणार आहे. करेक्ट सूर आपल्याला म्हणून मी सांगतो की आपल्याला गायची गरज नाही, आपल्याला फक्त तो सूर आठवायचा आहे आणि आपल्याला माइंडला सांगायचं की हा सूर आहे. एकदम कमी आवाज पण तो पिच परफेक्टनेस आहे ना आपल्या माइंडमध्ये. कधी पण आपण गाताना आपल्याला ना इथे एक व्हायब्रेशन जाणवतं सूर लावताना, सिंगर किंवा काय. दॅट इट सेल्फ टेल्स अस की यू नो एव्हरीथिंग इज बीन फेड हिअर. इथे स्टोर होतं ते. म्युझिक कंपोजिंग काय, मी माझ्या आयुष्यामध्ये ऐकलेले एवढ्या ट्यून्स आहेत, त्या ट्यून्समधनं काहीतरी परम्युटेशन कॉम्बिनेशन करून काहीतरी नवीन बनवलं. मी कुठलीच ट्यून, माझी नवीन ट्यून नाही आहे, माझे नवीन सूर नाहीच आहेत, सूर तेच आहेत. मला फक्त परम्युटेशन कॉम्बिनेशन आणि मूड हे सगळं चेंज करायचं आहे. आता टॅक्टिक ही आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी वापरून एक माहोल कसा तयार करता. तो जो माहोल बनतो त्याला आपण गाणं म्हणतो. मग त्याच्यामध्ये लिरिक्स आले, ट्यून आला आणि मग सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आवाज. आवाज आला की तो माहोल बनतो. मग त्या माहोलला आपण नाव दिलं आहे गाणं. नाही, खरंच आम्हाला पहिल्यांदा, म्हणजे मी ऑडियन्स म्हणून बोलण्यापेक्षा मी एक साधा माणूस म्हणून मला पहिल्यांदा एवढं सगळं ऐकायला मिळालं. कारण का आमच्यासाठी म्युझिक म्हणजे एखादा चित्रपट रिलीज झाला आहे किंवा एखाद्या सिंगरने त्याचे अल्बम काढले, आमचं फक्त इकडं होतं की हां त्याला ऐकायचं आणि तेच ऐकत राहायचं. नवीन एखाद्या सिंगर आहे तर त्याचं गाणं ऐकायचं. पण आज मला खरंच, मी स्वतःला भाग्यवान समजतो. भाग्यवान बोलण्यापेक्षा मला खरंच खूप चांगली संधी भेटली त्यासोबत गप्पा मारायची आणि त्याच्यामध्ये खूप सारे छोट्यातले छोटे बारकावे मला कळाले आहेत. तुझ्या आता नवीन गाण्याकडे येतो, सिंगलकडे, एक कलंदर लोकांची गँग आहे ज्यांच्यासोबत तू शूट केलं. म्हणजे ते खरंच अफलातून आहेत सगळेच, एकापेक्षा एक बडकर आहेत. या सगळ्यांची गट्टी कशी जमली आणि काय काय आहे सिंगल? गाणं आधी आम्ही बनवलं, मग मी ते गाण्याचा प्रोग्राम केलं आणि पराग सावंतने ते गाणं शूट केलं. पराग हा खूपच चांगला DOP आहे. म्हणजे मी त्याच्याबरोबर ऑलमोस्ट आता किती 3-4 वर्ष झाली मी कामं करतो आहे. त्याच्याने माझी ओळखच झाली. मुळात म्युच्युअल आर्टला घेऊन रिस्पेक्ट असतो ना, तो. आम्ही काय असे एकदम दांडगे मित्र नाही आहोत, पण आम्हाला माहिती आहे की आम्ही दोघेही चांगलं काहीतरी करतो, त्यामुळे वी आर क्लोज. सो मी त्याला ते पाठवलं. मी म्हटलं की हे आहे, हे मी ऑडिओ रिलीज करतो आहे असाच, बघू. तर त्यांनी मला फोन केलेला आहे, बोलतो नको करूस थांब. म्हटलं का, व्हिडिओ करू आपण. म्हटलं भाई नको, जाऊ दे, खूप तामझाम होतो व्हिडिओमध्ये, कुठून आता, म्हणजे काय. नाही थांब, मी जरा बाहेर आहे आता, मी येतो, आपण भेटूया, आपण याचा व्हिडिओ करूया, चांगलं गाणं आहे, वेस्ट नको करूस. मग मी त्याला म्हणालो की भाई आता ठीक आहे, तुला व्हिडिओ करायचा आहे तर मग म्हटलं मग तुझ्याच चॅनलला टाक. ओके. कारण मला असं झालं की मी त्या ह्याच्यामधलं नाही आहे की आता हे मी माझ्या चॅनलवर टाकणार, मग मला व्ह्यूज येणार, मला पैसे, असं नाही आहे. माझं म्हणणं मला जर गाणं बनवता येतं तर मी करोडो गाणी बनवेन आणि पैसे कमवेन, काही प्रॉब्लेम नाही. मी त्याला, तू शूट करतो आहेस ना, चल ठीक आहे, तुझ्या चॅनलसाठी घे. तुला आर यू शुअर? तर मी म्हटलं हां. म्हटलं का, घे. म्हटलं अगोदर तू एक गाणं शूट केलेलं जे माझ्या चॅनलसाठी दिलंस, त्याच्यासाठी तू एकही पैसा नव्हता घेतलास माझ्या गाण्यावर. सो असंच राहू दे. म्हटलं की आपण करूया हे तुझ्या चॅनलसाठी, चालेल. आणि मला माहिती होतं हे गाणं चांगलं आहे, पॉप्युलर होणार. स्टील आय वॉज लाईक नो, कीप इट फॉर युअर चॅनल, तुझा चॅनल ग्रो होऊ दे, त्याच्याबरोबरीला माझाही होईल. सो असं होतं. सो त्यांनी तो रेडी झाला. तो रेडी झाल्यामुळे थोडा मला अजून कॉन्फिडन्स आला. म्हटलं आता DOP एवढा चांगला रेडी झाला आहे तर म्हटलं काय बघू. सो ह्या गाण्याचा व्हिडिओचा विशिष्ट भाग असा आहे की ह्या गाण्याला डिरेक्टरच नव्हता. अच्छा. म्हणजे जी टीम, जो टीम होती आम्ही सगळे डिरेक्टर.
अच्छा, हा, ज्याला जे सुचेल. हां, सो आम्ही ठरवलेलं की असाच प्रोसेस पाहिजे. इथे कुठलीही पदवी नाही. हम्म, म्हणजे मी जरी गायलं आहे आणि कंपोज केलं आहे ना, तरी सगळेजण मला दादाच बोलायचे. हम्म. ते मला काय असं सर किंवा अरे हा कोणतरी आहे असं नाही. हम्म, आणि जेव्हा पण हे लोक शूट करायचे ना, त्यावेळेला मी तिथे नसायचो, मी लांब असायचो. कारण मला माहिती होतं की हे माझं काम नाही आहे. हम्म. माझं काम काय होतं, म्युझिक बनवायचं होतं, चांगलं गायचं होतं आणि ते गायचं होतं, माझं झालेलं आहे. झालेलं आहे. तर मी तिथे एक फक्त मॉरल सपोर्ट हे फक्त पराग आणि मी बसून आम्ही डिस्कस केलं की गाण्यामध्ये घडणार काय, शॉर्ट्स काय असतील. शॉर्ट्स तर त्यांनी डिझाईन केले, पण सीन काय घडणार आहे किंवा काय हे मी डिस्कस करत होतो, त्याला सांगत होतो. अजून आमचे 4 मित्र आहेत. सुमित देशपांडे होता एक, किंवा त्याचं नाव निशिकेत म्हणून एक पोरगा होता यंग, तो होता. त्यांनी खूप सुंदर शेड्युलिंग केलं. सो हे असं ना जनरल अशी हसी खुशी खेळत खेळत ना हे व्हिडिओ बनवला आम्ही. आउटडोर शूट होता, त्यामुळे छोटा कॅमेरा हवा होता. छोटा कॅमेरा घेऊन आम्ही हवं तिथे शूट करू शकलो. आणि हे जी चौघं आहेत त्याच्यामधलं मी डायरेक्ट भेटलो ते रांगणेकरला. माझा एक मित्र आहे अजय कांबळे म्हणून, तो शांतनू रांगणेकरचा डिरेक्टर. रांगणेकरला घे ना, मस्त आहे. म्हटलं अरे पण तो रेडी होईल काय, म्हटलं मला नाही विचारायचं असं. बोलते नाही ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम, मस्त आहे, थांब फोन करतो. मी फोन केला, अरे कुठे आहेस तू, अरे दादा इथेच आहे मी. अरे ये ना जरा डीपीजला ये, डीपीला. ठीक आहे म्हटलं ठीक. आला, बोलला की अरे असं असं आहे, ह्यानी हे केलं. अरे अरे दादा यार, म्हटलं चेहऱ्याने नाही ओळखत पण यार स्कूलमध्ये असल्यापासून ऐकतोय सगळं. तर म्हटलं अरे हां ठीक आहे ठीक आहे. मला झालं की असं असं करायचं, तू करशील का. अरे का नाही, करूया ना दादा, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यांनी गाणंही नव्हतं ऐकलं. अच्छा. तो गेला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला तो गेल्यानंतर मागून मी त्याला व्हॉट्सॲप करून ठेवलं की हे गाणं आहे, ऐकून घे. नंतर 2 दिवसानंतर त्यांनी मला मेसेज केला, बोलते दादा हे गाणं ना मी लूपवर ऐकतोय, इतकं मस्त आहे. क्या बात बोलते मी उगाच खोटं तारीफ नाही करत, बट मजा आहे इसमें. मी माझ्या अजून 3 मित्र आहेत, मी त्यांना विचारतो आपण हे करूया. आणि मग बाकी अख्खी सगळं, नीलराज आला, हो. तेजस आला, निखिल आला. मी म्हटलं भाई चलो चलो. करते. आणि तू जर त्यांना विचारशील तर त्यांनाही कळेल की इतकं प्रोफेशनल शूट होतं ना आमचं. नाही खरंच, मी आता तुझ्या प्रोफाईलला जेव्हा बघितलं सिंगलचे तू 3 वेगवेगळे शॉर्ट्स टाकलेत. निखिलचा वेगळा आहे, तेजसचा वेगळा आहे, रांगणेकरचा वेगळा आहे. आणि खरंच वाटत पण नाही ते म्हणजे एखाद्या खूप मोठ्या अशा प्रोफेशनल डायरेक्टरने वगैरे शूट केलं, एकदम सहज आहे आणि रोज तराच्या जीवनातलाच आहे, रोज तराच्या प्रवासामधलाच आहे ते. हा, ओव्हरऑल प्रोसेसच आम्ही असा केलेला की हे लोक येणार, यांचं शेड्युल्ड होतं. पहिल्या दिवशी रांगणेकर नव्हता, पहिल्या दिवशी हे तिघं होते. तर या तिघांचे शॉर्ट्स आम्ही शूट केले आणि हे लोक जस्ट आले, हे करायचं आहे, ओके, ते त्यांनी केलं. आमचं पण असं नव्हतं, असं कर थोडं तसं काय नाही, तुम्हाला जेवढं येतं तेवढं करा, काही प्रॉब्लेम नाही. एक्स्ट्रा केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी त्यांचं पाठ केला, संध्याकाळपर्यंत ह्या तिघांचं उरकलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला शांतनू आला, त्याला सांगितलं की हे करायचं, हे करायचं, असं. ओके ओके. 12ला पॅकअप. 1.5 दिवसामध्ये आमचं गाणं शूट होऊन झालेलं. आता उरलेलं फक्त ते एडिट आणि CC आणि सगळं. मग ते 1 हफ्त्याभरपर्यंत गेलं. पण जेव्हा म्हणजे सांगायचा अर्थ हा आहे की जेव्हा आपण सगळा होमवर्क करतो आपला आणि टीम चांगली असते ना, तेव्हा गोष्टी वेल प्लॅन्ड आणि एकदम पटापट होतात. आणि जास्त इंटरफिअरन्स नव्हता, कारण पराग शूट करत होता, मी त्याला सांगत नव्हतं की मला काय पाहिजे, तो ते शूट करत होता जे त्याला पाहिजे. ओके. कारण गाणं करताना त्यांनी मला नव्हतं सांगितलं की त्याला कसं गाणं पाहिजे, मी मला पाहिजे होतं तसं गाणं केलं. सो ह्या ॲटिट्यूडमुळे ना ते फास्ट झालं सगळं काम. आणि ऑब्व्हियसली आता ते बाहेर आलं आणि इन्स्टावरच्या रील्स ते एवढ्या आता जात आहेत व्हायरल की मला असं होतं की आता हे खूप होत आहे. हे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं एवढं होईल, मला असं थोडंफार होईल आणि मग आपण दुसरं बघू काहीतरी. पण हे आता वाढत चाललंय, बरं वाटतं. नाही खरंच खूप सुंदर, कारण का मी सुद्धा येताना ते ऐकलंच आहे. आणि प्रत्येक फ्रेम ही कनेक्टेड बोलण्यापेक्षा प्रत्येकाची खासियत वेगळी आहे, प्रत्येकाचं वेगळं कनेक्शन आहे. मला हा प्रश्न तुला विचारायला नक्कीच आवडेल की एक गायक जेव्हा एखाद्या चित्रपटासाठी गातो किंवा एखाद्या सिरियलसाठी शीर्षक गीत करतो, असं कधी होतं का त्याच्यासोबत की आपण आपल्याकडून 100% प्रयत्न करतो, पण एखादी एक व्यक्ती असते, त्या व्यक्तीला ती गोष्ट काही पटत नाही, मग तो व्यक्ती त्याचे एफर्ट्स वेगळे टाकतो आणि मग त्यामुळे असं कधी तुझं कोणतं गाणं गणलं आहे का की अरे मला हे करायचं आहे
पण काही कारणास्तव मला ते करता आलं नाहीये. नाही असं तरी नाही, म्हणजे ऑडिओला घेऊन तर असं नाही होत, कारण मी ॲज अ म्युझिक कंपोजर म्हणून जेव्हा स्टुडिओमध्ये जातो तेव्हा म्हणजे म्युझिक डिरेक्टर असतो मी तिथे. सो मी जे बोलणार ती पूर्व दिशा हा असं असतं. सो ती रेस्पॉन्सिबिलिटी पण असते माझ्यावर. बरोबर. सो उगाचच जाऊन काही टाइमपास नसतो. सगळेजण असे असतात की हां काय करायचं, म्हणजे सिंगर जरी आला कुठला, मग तो मोठा जरी असेल तरी ही सीज टू इट की इज इट फाईन, लाईक आर यू सॅटिस्फाईड ऑर शुड आय डू समथिंग एल्स, असं असतं. पण हे नाही होत, म्हणजे गाण्याला नाही होत. पण होतं कधी कधी की गाणं खूप चांगलं आहे आणि शूट तितकं चांगलं नाही झालं. हे होतं, हे बरेचदा होतं. बट आय कॅन ब्लेम इट बिकॉज त्यांना त्यांचे रिझन्स असतील. बजेट असेल, बरोबर, किंवा टाईम कन्स्ट्रेंट असेल, काहीतरी असतं. कारण एक फिल्म बनवणं आणि एक गाणं बनवणं 2 वेगळ्या गोष्टी आहेत. एक अख्खी फिल्म एका डिरेक्टरच्या अंगावर असते, त्यातला एक छोटा भाग गाणं असतं. ओके, मग ते शूट करायचं असतं. सो ते कधी मोस्ट ऑफ द टाईम ते होतं चांगलं शूट, बट कधी कधी असं होतं की नाही होत, नाही जमलं, प्रॉब्लेम झाले, बजेट कमी होता, काहीतरी इश्यूज झाले, तर ते होतं. बट ठीक आहे, म्हणजे मला त्याच्याबद्दल कंप्लेंट नाही आहे. इट्स अ पार्ट ऑफ अ प्रोसेस की ते चांगलं होतं आणि जे हिट व्हायचं ते कसंही हिट होतं. मग ते गाणं झालेलं असेल, आपल्याला वाटतं हे घाण गाणं आहे माझं, मजा नाही याच्यात, हिट होतं ते. म्हणजे घाण असं नाही म्हणणार, पण मी एक गाणं बनवलेलं जे मला वाटलं नाही की पॉप्युलर होईल. दॅट वॉज बाई वाड्यावऱ्या. ते मी केलं, मी दिलं आणि त्याच्यानंतर ते इतकं पॉप्युलर झालं, मला असं आलं की अरे, म्हणजे मी ह्याला एफर्ट्सच घेतले नव्हते, मी जस्ट असं करून देऊन टाकलं आणि ते पॉप्युलर झालं. सो असं असतं की आपण जे ठरवतो ते पॉप्युलर होईल असं काही नाही, कधीच नाही. नाही, खरंच खूप खूप मजा येते तुझ्यासोबत बोलताना. आज म्युझिक डेच्या निमित्ताने तुझ्यासोबत आम्ही गप्पा मारतोय. खरंच मी जसं बोललो, मला संधी मिळेल तुझ्यासोबत गप्पा मारताना. सरते शेवटी जाता जाता एक छोटीशी रिक्वेस्ट आहे माझ्या सगळ्या प्रेक्षकांकडून किंवा प्रेक्षकांना आणि माझीसुद्धा. ब्रेकअप के बाद मधला एखादा अंतरा आणि एक बाकी एकाकी, एक अंत एकांत, ते लाईव्ह मला ऐकायला मिळालं तर खरंच खूप मजा येईल. मी पोएट्रीमध्ये ॲक्च्युली तेवढा चांगला नाही आहे. म्हणजे एक बाकी एकाकी ते जे ब्रेकअप के बाद मध्ये म्हटलंय, ते म्हटलंय माझ्या लिरिसिस्टने, सचिन पाठक. त्याचा आवाज येतो की एक बाग, आणि ते पण आम्ही त्यावेळेला कसं केलं, आवाज हेवी व्हायसाठी ना आम्ही त्याला झोपवायचो. अच्छा. आणि आम्ही काम करायचो. आमचं काम झालं की मध्ये उठ लवकर, आणि मग तो झोपेच्या अवस्थेत येऊन ते बोलायचा, कारण हा आवाज हेवी आवाज असतो, पण झोपेतला आवाज हेवी असतो. नाही, म्हणजे खरंच ही पहिल्यांदा मला ऐकायला मिळालंय, कारण का एक बाकी एकाकीचा जो मुखडा आहे तो प्रत्येकाने ऐकलाय. प्रत्येकाने त्यावेळी फेसबुकच्या स्टेटसला कॅप्शनमध्ये सुद्धा तो टाकलाय प्रत्येकाने. आणि ती कविता ऍक्च्युली आहे राजेश शिंदे म्हणून माझा मित्र आहे, त्याची कविता आहे. क्या बात आहे. आणि लिहिलंय सचिन पाठकनी, पण आम्हाला असं झालं की ही कविता आपण वापरूया, कारण ती जाते. सो मी गाऊन दाखवतो की हो तुटी फुटी जिंदगी ही, तुझं मन आणि आपला खिसा खाली, प्रेमाची ही लॉटरी साली, लागली तरी ठरलो मी भिकारी, म्हणून आता खेळतो मी पुन्हा 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 रमी. ब्रेकअप के बाद, ब्रेकअप के बाद, ब्रेकअप के बाद, ब्रेकअप के बाद. क्या बात है, क्या बात है. खूप 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 धन्यवाद तू आमच्यासोबत गप्पा मला पण खूप मजा आली. मी ऍक्च्युली खूप वर्षानंतर हे वाजवतोय. ह्यापेक्षाही बेटर गाणी केली आहेत मी. अरे नाही, पण हे माइलस्टोन आहे, खरंच हा माइलस्टोन आहे. मी जसं सुरुवातीला बोललो की शाळेमध्ये असताना मी सगळ्यांनी गाणं ऐकलंय, मी अजूनपर्यंत गाणं ऐकतो. कधी कधी असं बोलतो ना की अरे यार, मला आत्ता नव्याने ह्या वर्षी असं जाणवतं की अशी गाणी बनवा जी नॉस्टॅल्जिया बनवा. हो, आणि त्याला कोणत्याच जनरेशनचा पॅरामीटर नसेल. सो लोक गाणी ह्यासाठी ऐकतात कारण प्रत्येक गाणं आहे ना, हा एक टाइम स्पॅन आहे त्यांच्या आयुष्यातला. हो, अगदी प्रत्येकाच्या आयुष्यातला प्रत्येकाच्या. जसं आपल्याला एखादा परफ्यूमचा स्मेल आल्यानंतर आपल्याला एखादी जागा आठवते किंवा एखादा सीन आठवतो, तसं एखादं गाणं ऐकल्यावर आपल्याला एक काळ आठवतो. ते तसंच आहे गाण्याचं की तुम्हाला
दरवेळेला नवीन गाणं बनवताना त्या काळातल्या काही गोष्टी जमा करायच्या आहेत, सो दॅट पुढे गेल्यानंतर लोकांना आठवेल की तो काळ होता, हे गाणं त्या काळात. नाही, खरंच थँक्यू. आणि पुन्हा एकदा आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि अजून खूप साऱ्या गोष्टी आम्हाला तुझ्याकडून ऐकायला आवडतीलच. त्या सगळ्या प्रवासासाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.